गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या प्रतीक्षेत असलेली शिवसेना पक्ष आणि धनुष्य चिन्हाबाबतच्या वादावरील सुनावणी ही शुक्रवारी 23 जानेवारीला पार पडेल असं आपल्याला वाटलं होतं. पण ती सुनावणी देखील आता पुढे गेली आहे आणि त्याला पुढची तारीख मिळालेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पक्षफूट आणि पक्षचिन्ह यावर ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. सध्या न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. 21 जानेवारीला या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र त्यावेळी अरवली पर्वतरांगा प्रकरणामुळे या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा तारीख मिळाली. वकील असीम सरोदे यांनी स्वतः सांगितलं होतं की 21 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत चीफ जस्टिस सूर्यकांत हे त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील. परत पुढे अरवली डोंगर रांगाबाबतच्या केसची सुनावणी घेण्यात येईल. त्यामुळे शिवसेना सत्ता संघर्ष, पक्ष पळवणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही, असं त्यांनी अगोदरच सांगितलं होतं. झालंय तसंच. पुढे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी अंतिम युक्तिवाद करण्याचं ठरवलं. आणि माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार 23 जानेवारीला देखील अशाच काही केसेसमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता नेमकं या प्रोसेसमध्ये काय बाकी आहे हे आपण जाणून घेऊया. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी जानेवारीमध्ये होईल असं आपल्याला वाटत होतं. महत्त्वाचं म्हणजे अंतिम सुनावणी घेऊन त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी निकाल येणं अपेक्षित आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतात. म्हटलं जातं, अंतिम सुनावणीत साधारण 5 तासांचा वेळ ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांना देण्यात येणार आहे. अजून तरी हा युक्तिवादाचा वेळच दोन्ही गटांना मिळालेला नाहीये. शिवसेना चिन्हाचा हा वाद जो आहे तो कधीपासून सुरू आहे, त्याची पार्श्वभूमी कशी आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची यावर फेब्रुवारी 2023मध्ये निवडणूक आयोगाने प्रामुख्याने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे, अधिकृत चिन्ह आहे, ते त्यांना बहाल केलं. आयोगाच्या या निकालाविरोधात शिवसेना उबाटा पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यावर शिंदे गटाकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आता कायम राहिले. या सगळ्यात संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य करून वादाची नवी पार्श्वभूमी तयार केली आहे. पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही हे मी खात्रीने सांगतो, असं त्यांनी राऊतांनी म्हटलं असून येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि ही अशी भीती असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं. शुक्रवारी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राऊतांनी हे वक्तव्य केलं असून एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांची जी भेट घेतली आहे आणि त्यांना पुष्पगुच्छ जे दिलं आहे एकनाथ शिंदे यांनी, त्यावर देखील राऊतांनी टीका केली आहे. राऊत नेमकं काय म्हणालेत ते तुम्हीच पहा. अशीच जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा. राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागत आला. प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजेत, प्रोटोकॉल अधिकारी, त्या खात्याचे सचिव जायला पाहिजेत, अधिकारी वर्ग जायला पाहिजेत. आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी हे मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत.